Good morning, dear students. We have completed the first paragraph of the COP and anthem, and now we are going to see the second paragraph of the COP and anthem. In the last paragraph, we have seen the personality of Sophie. That the personality of Sophie was that he was a confident person. He has shaven and he wore the coat, which was very attractive. So overall appearance of Sophie from upward looks very attractive. So that he was confident that if he could enter the restaurant, the success would be his. And he decided or he planned to eat something. So in the next paragraph, we are going to see that what will be going to happen with Sophie. But as Sophie set foot inside the restaurant door, the head waiter's eye fell upon his tattered trousers and decadent shoes. Sophie tried to enter the restaurant, but once he tried to enter into the restaurant, the head waiter's eye fell into the Sophie's trouser, which was tattered, and decadent shoes, which was worn. की जसे सोफीने आतमध्ये एंट्री करायचा प्रयत्न केला तसंच हेड वेटरचं लक्ष आईज फेल अपॉन हिम चा अर्थ आहे च्या निदर्शनास येणे, लक्षात येणे. हेड वेटरचं लक्ष सोफीकडे गेलं आणि सोफीच्या खालच्या भागाकडे नेमकं लक्ष गेलं. त्याच्या पॅन्टकडे लक्ष गेलं, जो पॅन्ट पूर्णपणे विखुरलेला होता, आणि त्याचे शूज जे पूर्णपणे जीर्ण झालेले होते. त्याच्यामुळे नक्कीच त्या वेटरच्या लक्षात आलेलं असावं की याची इकॉनॉमिकल कंडिशन कशी आहे आणि एवढ्या मोठ्या रेस्टॉरंटचं बिल हा देऊ शकेल किंवा नाही हे त्याच्या लक्षात आलं. आणि त्याने त्याच्यामुळे काय केलं, स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स टर्न हिम अबाउट. द स्ट्रॉंग अँड रेडी हँड टर्न हिम अबाउट. त्याचे स्ट्रॉंग आणि रेडी हँड टर्न हिम अबाउट, त्याला पकडलं आणि साईडला घेतलं. अँड कन्व्हेड हिम इन सायलेन्स अँड हेस्ट टू द साइड वॉक अँड अवर्टेड द इग्नोरेबल फेट ऑफ द मेनास मॅलार्ड. अँड ही केप्ट हिम आउटसाइड द रेस्टॉरंट विच अवर्टेड द फेट ऑफ मेनास मॅलार्ड. की त्याला उचलून दुसरीकडे नेलं आणि त्याच्यामुळे तो लेखक मोठ्या विनोदाने म्हणताय की दुर्दैव, त्याच्या दुर्दैव जे काही होतं त्या मेनास मॅलार्डचं ते टळलं असं म्हणू शकतो. त्याच्या भाग्यातलं दुर्दैव, त्या बदकाच्या भाग्यातलं दुर्दैव हे खरोखर टळलं. सोफी टर्न ऑफ ब्रॉडवे. सोफी टर्न ऑफ ब्रॉडवे. सोफी आता ब्रॉडवेकडे गेला. इट सीम्ड दॅट हिज रूट टू द कव्हेटेड आयलँड was not to be an easy one. It seemed that he realized that it means that he realized that his most coveted island, most desirable island, the way to the most desirable island was not an easy one. की त्याचा त्या कव्हेटेड आयलँडला जायचा जो काही विंटर आयलँडला जायचा जो काही प्लॅन होता तो खरोखर काही हा इझी नव्हता. तो अत्यंत दुर्लभ झालेला होता, कठीण झालेला होता. Some other way of entering the limbo must be devised. Some other way to enter the limbo. Limbo means the border line between the hell and heaven. Hell आणि heaven, स्वर्ग आणि नरक याच्या मधली जी सीमा रेषा आहे त्या ठिकाणी मी उभा आहो. आणि ह्या बॉर्डर लाईन वर उभा असताना खरोखर मी ह्या साईडला जाणार की त्या साईडला जाणार हे खूप कठीण आहे. आणि त्यासाठी खरोखर मला काहीतरी चांगला प्लॅन डिव्हाइस करावा लागेल, चांगला प्लॅन तयार करावा लागेल. द प्लॅन मस्ट बी डिव्हाइस मीन्स दॅट ही शुड हॅव टू डू और इम्प्लिमेंट. ही विल गोइंग टू हॅव टू इम्प्लिमेंट द मोस्ट ब्युटिफुल प्लॅन विच विल बी गोइंग टू वर्क. हे सोफीने ठरवलं. At the corner of the 6th Avenue, electric lights and cunningly displayed wares behind the plate glass made a shop window attractive. At the corner of the 6th Avenue, he reached to the corner of the 6th Avenue. There he found there was a very beautiful shop which displays the thing in a window in a very beautiful manner. That's why that displayed window, the things which inside the displayed window looks very beautiful, very attractive,
due to the planning of that shop owner, which he kept that displays very beautifully. की त्या ठिकाणी 6th Avenue वर आल्यावर तो एक शॉप बघतोय जो इलेक्ट्रिकनी छान जसं लाईट्सनी सजवलेला आहे आणि त्याच्या खिडकीच्या आतमध्ये डिस्प्ले विंडो जो होता दर्शनी भागातला त्याच्या आतमध्ये खूप वस्तू अशा छान सजवून ठेवल्या होत्या. त्याच्या इलेक्ट्रिक लाइटिंग केली होती, फोकस केला होता, ज्याच्यामुळे ते वस्तू खूप छान अशा दिसत होते. Soapy took a stone and dashed it through the glass. He devised another second plan. He took a stone and thrown to the window. त्याने विंडो घेतला आणि तो त्याने स्टोन घेतला आणि तो कुठे फेकला, विंडोवर फेकला, काचेवर फेकला. What happened? People came running round a corner. A policeman in the lead. The window was cracked, and so all the people and the policeman reached to the spot. Soapy became very happy that his plan worked. Soapy खूप आनंदित झाला कारण त्याचा प्लॅन हा काम करून गेला होता की त्याला आता पोलीस पकडेल आणि नक्कीच दुसऱ्या क्षणी त्याची रवानगी त्याच्या त्या आयलँड मध्ये, विंटर आयलँड मध्ये होईल आणि तो आरामात तुरुंगामध्ये आपले दिवस थंडीचे काढू शकणार होता. Soapy stood still with his hand in his pocket. He was standing there with a very comfortable look, with his hand in his pocket. Soapy त्या ठिकाणी उभा होता, खूप कम्फर्टेबली लुक होता, खूप शांत असा होता. त्याचे दोन्ही हात मस्तपणे पॅन्टच्या खिशात टाकून एकदम रिलॅक्स मॅनरने उभा होता. And smiled at the sight of the brass button. When the brass button came, means when the police came there, brass button symbolized the police buttons. ब्रास बटन हे पितळी बटन पोलिसांचे जे बटन असतात, पोलिसांचा जो युनिफॉर्म असतो त्याला संबोधित करता, म्हणजे पोलिसांकडे बघून तो हसायला लागला. ब्रास बटनकडे हसायला लागला म्हणजे पोलिसांकडे बघून तो हसायला लागला. Where is the man that done that? Inquired the officer agitatedly. The policeman came there, the officer came there and he asked, where is the man that done that? कोण आहे तो माणूस ज्याने हे केलं? अत्यंत चिंतेने पोलिसमॅन त्या ठिकाणी म्हणाला. Don't you think that I might have done something to be with it? तुला असं वाटत नाही तुम्हाला की हे बहुतेक मी केलेलं आहे? Said Soapy with a friendly voice as one greets good fortune. With a friendly voice he answered with a friendly voice. खूप छान अशा आनंदाने स्वरात मध्ये, आनंदाच्या स्वरामध्ये त्याने सोपीने उत्तर दिलं पोलिसमॅनला. The policeman refused to accept Soapy even as a clue. The policeman refused to Soapy even as a clue. Policeman was not ready to found that Soapy as a guilty. की policeman त्याला guilty मानण्यासाठी तयारच नव्हता. या ठिकाणी शब्द आलाय policeman refused to accept. Refused to accept. Change it to negative. या ठिकाणी refuse चा होईल fail to accept किंवा did not accept. अशा पद्धतीने करून तुमचा आन्सर तयार करता येईल तुम्हाला. Men who smash window do not remain to chat with the police because why policeman wasn't ready to accept Soapy guilty? असा क्वेश्चन येऊ शकतो. Because the question was that the man who did the crime would not able to talk with the policeman in such a friendly manner. की जो माणूस गुन्हा करतो तो पोलिसमॅनशी इतक्या छान रीतीने बोलूच शकत नाही, त्याच्यामुळे तो डाऊट घ्यायला कुठलाही हालतीत तयार नव्हता पोलिसमॅन. म्हणजे आपल्या इथे लक्षात आलं की त्याचा सेकंड जो प्लॅन होता हा सेकंड प्लॅन सुद्धा फेल झाला. तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. पहिला प्लॅन कोणचा होता, तो कसा फेल झाला. दुसरा प्लॅन कोणचा होता, तो कसा फेल झाला. हे तुम्ही नोट डाऊन करा म्हणजे तुमच्या लक्षात राहील चांगल्या रीतीने. टू टेक टू देअर हिल्स. टू टेक टू देअर हिल्स म्हणजे पळणे. की जो माणूस चुका करतो, गुन्हा करतो, तो थांबतच नाही, तो पळून जात असतो. हे सुद्धा त्याला सप्लिमेंटरी आन्सर तुम्हाला लिहावं लागेल त्या ठिकाणी. द पोलिसमॅन सॉ अ मॅन हाफ वे डाऊन टू द ब्लॉक रनिंग टू कॅच अ कार. On the another side of the street, the policeman saw that there was one man who was running after the car to catch the car, and policeman suspect that man could be the thief. पोलिसमॅनना असं वाटलं की तो माणूस त्या दुसऱ्या एव्हेन्यू मध्ये धावत जात एका कारच्या मागे, नक्कीच तो चोर असावा कारण तो धावत पळत सुटला आणि नक्कीच त्यांनीच इथं तास फेकाचं फोडलेला असावा. म्हणून पोलिसमॅन आपलं धावत धावत त्या माणसाच्या मागे निघाला. With a drawn club, he joined in the pursuit. Soapy, with a disgust in his heart, drifting along, twice unsuccessful.
twice unsuccessful. He became twice unsuccessful. Who? Sophie हा दुसऱ्यांदा unsuccessful झाला. And with frustrated heart he walked, he drifted along. Drifted म्हणजे समोर पुढे चालणे. Frustrated heart ने तो समोर चालला आहे. त्याचे 2 प्लॅन हे पूर्णपणे अनसक्सेसफुल झाला. पण सोफी काही हारणारा नव्हता, कारण आपण पहिल्याच काही पॅराग्राफ मध्ये बघितला, ही हॅड द कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ. सो he wanted to do another plan, the third plan. Now we are going to see the third plan. On the opposite side of the street was a restaurant of no great pretensions, showiness, दिखाऊपणा. On the opposite side of the street there was some ordinary restaurant. The restaurant with no great pretension means the restaurant was ordinary. And he wanted to go inside that restaurant without, he knew before entering the restaurant that there could not be any hindrance to him to enter inside the restaurant. की त्या रेस्टॉरंटच्या आतमध्ये जाण्यासाठी सोफीला कुठला अडथळा होईल, हिंड्रन्स म्हणजे अडथळा, असं सोफीला मुळीच वाटत नव्हतं. सो इट कार्टेड टू द लार्ज appetite and modest pursuits. या लाईनचा अर्थ काय आहे की हे रेस्टॉरंट असं होतं की अत्यंत कमी पैशामध्ये कितीतरी लोकांची भूक भागवू शकत होतं. Its crockery and atmosphere were thick. Its crockery and atmosphere that was thick. तो thick होता वातावरण. Its soups and napery thin. त्याची सूप आणि नॅपरी, जशी नॅपरी होती तशी सूप होतं की थीन होतं. Into this place Sophie betook himself without challenge. Into this place Sophie betook himself. Sophie betook himself means Sophie took himself inside the restaurant. Sophie ने स्वतःला आतमध्ये घेऊन गेला without any hesitation. कोणी त्याला पुढे त्याच्यावरती काही हेजिटेशन नव्हती आणि कोणीही त्याला अडवलं सुद्धा नव्हतं. At the table he sat and consumed beef steak, flapjacks, donuts and pie. He ate several things. What did he eat? He ate beef sticks, flapjack, donuts and pie. हा वेब आन्सर साठी क्वेश्चन विचारू शकतात A2 मध्ये की त्यांनी काय काय खाल्लेलं होतं. नेम द थिंग्स विच ही एट ॲट द ऑर्डिनरी रेस्टॉरंट. ही एट काय काय खाल्लं होतं. त्यांनी खाल्लं होतं बीफ स्टिक, फ्लॅपजॅक्स, डोनट्स अँड pie. And he told the waiter the fact that the minus coin and himself were total stranger. He has written a very beautiful line, figurative line here. O. Henry has used a very figurative line, that minus coin and he himself were a stranger. की अत्यंत कमीत कमी असणारा पैसा आणि मी, आमची दोघेही आम्ही एकमेकांपासून अपरिचित आहोत, म्हणजेच माझ्याजवळ एकही पैसा नाही, असं सोफीने कोणाला सांगितलं. टू द वेटरला सांगितलं. Now get busy and call a cop, said Sophie, and don't keep a gentleman waiting. Now get busy and call a cop, he said the waiter. Don't waste your time. Go and call a cop. की तू आत्ताच्या आत्ता जा आणि पोलिसांना पाठव. त्याच्या समोरची लाईन खूप छान आहे. And don't keep a gentleman waiting. It's a very humorous line that which O. Henry has used in his style of writing. That what he used, and don't keep gentleman waiting. की ह्या जेंटलमॅनला थांबायला लावू नका. तुम्ही लगेच पोलिसमॅनला बोलवा. की ती आयरॉनिकल लाईन आहे पहा, की हा चोरीने जातो, खातो, पैसे देत नाही म्हणून तुम्ही मला पकडा आणि पाठवा, अशा मॅनला काय म्हणताय, जेंटलमॅन म्हणा. No cop for you, said the waiter. Waiter said there is no need of cop for you. की कुठल्याही पोलिसाची गरज नाही त्या ठिकाणी. And voice like a butter cake and eye like a cherry in a Manhattan cocktail. He gone. And his voice like a butter cake. Voice सॉफ्ट होता, पण त्याचे डोळे एकदम लाल लाल झाले होते चेरी सारखे. आणि त्यांनी काय केलं, neatly his left ear in on the callous pavement two waiters pitched Sophie. Callous चा अर्थ आहे hard. On the hard pavement, what he did, he threw Sophie there with on his left side ला घेतलं आणि सोफीला पटकलं, ऍक्च्युअल पटकलं. पिच सोफी, पिच म्हणजे आदरणे, पटकणे.
He arose joint by joint as a carpenter's rule opens and dusted his cloth. He arose by joint. एक एक जॉइंट करत करत तो उठला आणि कार्पेंटरचा जो रूल असतो असा तो ओपन होत असतो त्या साइडने तो ओपन केला. Arrest seemed now but an elusive dream. Elusive means rare. Now we find that to be arrest is really a very rare thing, a very hard thing for him. It seems a very difficult thing for him. The island seemed very far away. Now the island, it looks to be very far away. हा सुद्धा एक शब्द जो आहे हा तुम्हाला मेक इट निगेटिव्ह साठी विचारला जातं. द आयलँड सीम्ड व्हेरी फार अवे याचं तुम्हाला मेक इट निगेटिव्ह साठी येऊ शकतं. द आयलँड सीम्ड नॉट नियर अशा पद्धतीने चेंज करू शकता तुम्ही. द पोलिसमॅन हू स्टूड बिफोर द ड्रग स्टोअर टू डोअर्स ऑफ अ लॉफ अँड वॉक डाऊन द स्ट्रीट. ऑन द अनदर साइड ऑफ there was a policeman and who looked towards the soapy and he laughed there. तो त्याच्याकडे बघत आहे आणि त्याच्याकडे बघून पोलिसमॅन हसत आहे. असा रीतीने त्याचा तिसरा प्रयत्न सुद्धा हा पूर्णपणे सोपीचा फेल झाला. तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता ह्या ठिकाणी कठीण शब्दाचे अर्थ सुद्धा पाठवले आहे तुमच्या लिंकमध्ये. ते तुम्ही व्यवस्थित पाठ करा आणि हे जे ग्रामर जे आहे याच्यावरचं ते ग्रामर सुद्धा तुम्हाला सेपरेटली याच्यावरचा व्हिडिओ बनवण्यात येईल. तो सुद्धा तुमच्या जवळ पोहोचेल. तोपर्यंत तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. या ठिकाणी आपण इथेच थांबत आहोत.